तर टॉसकडे आपण म्हणणार आहोत प्रिन्स यांना श्री एंटरप्राइजेस टॉस बॉक्स आपण पाहतोय आणि या टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. तर जय पाटील साहेबांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तर टॉस केला जातोय आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. टेमकर संघाने एक छापा कॉल करतोय, मात्र आलेला आहे काटा. तर मानकुली संघाने या टॉस जिंकलेला आहे. सौरभ टॉस पण जिंकलेला आहे. सर्वप्रथम पहिला सामना केलेला आहे, मात्र तरीही मी विचारेन की हे जे आयोजन केले गेले आहे या आयोजनाविषयी पुन्हा एकदा काय म्हणशील? आयोजन खूप सुंदर आहे आणि आम्हाला इथे खेळायची चान्स दिली त्यांचे धन्यवाद. सामना 4 षटकांचा आहे. तर टॉस आपण जिंकले, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. टेमकर संघाने एक टॉस आपण गमवलं. प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. टॉस तू जर जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता? फिल्डिंगच केली असती. मात्र आता आपल्या मनाचे विरुद्ध घडलेलं आहे. प्रथम आपल्याला फलंदाजी करायची. तर प्रथम फलंदाजी करताना काही माइंडमध्ये टार्गेट असेल, ज्या टार्गेटपर्यंत आपला जाण्याचा प्रयत्न असेल? नाही, टार्गेट तर काही नाही, जास्तीत जास्त रन मारण्याचा प्रयत्न करू. मागील सामन्यामध्ये फलंदाजाने चांगली कामगिरी केली आणि त्याचीच कामगिरीची अपेक्षा या सामन्यामध्ये देखील ॲज ए कॅप्टन म्हणून तू करतो. हो, नक्कीच सर्वांकडून खूप अपेक्षा असते. सर्वांनी 100% दम खेळ. आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. टॉस केले गेले आहे. टॉस जिंकलंय. एकेवेळा मानकुली संघाचा संघाला एक सौरभ माले यांनी प्रथम गोलंदाज स्वीकारला. मी घेऊन जातोय टॉस बॉक्सवरून सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये. थँक्यू सो मच सुभाजी धुमाल सर. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आता आपल्याला पाहायला मिळेल. एकविरा स्पोर्ट्स मानकुली त्यांचा विपक्षामध्ये नाना स्पोर्ट्स टेमकर अशी लढत असेल आणि टॉस वन्स अगेन मानकुली टीमने जिंकला आणि सांगितलं आम्ही फिल्डिंग करणार आहोत. नाना स्पोर्ट्स टेमघर मागील सामना जो असा दिवसामधला पहिला सामना आपण पाहिला, ज्याच्यामध्ये SD स्पोर्ट्स केवणीच्या अगेन्स्ट भरपूर चांगली कामगिरी या टीमची राखली. पण आता चॅलेंज थोडं मोठं असेल, कारण मानकोलीसारखे टीम जरने मागील सामन्यामध्ये कारिवली टीमला अगदी सहजरित्या पराभूत केलं आणि त्यांच्या अगेन्स्ट आता जिंकणं लढणं ही गोष्ट तितकी सोपी जाणार नाही. पण अपेक्षा करूया की आणखीन एक चांगली लढत अच्छा या दुसऱ्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल हा. आपल्याकडे वेळ आहे, सो तोपर्यंत त्या नावांचा उल्लेख मी आवर्जून करेन ज्या सर्व व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये विशेष मोलाचं सहकार्य लाभलं. त्यातपैकी 2 चेहरे आपण व्यासपीठावरती पाहतात. जितेंद्रजी पाटील साहेब ज्यांच्या अर्धांगिनी विद्यमान सरपंच आहेत, सौभाग्यवती पौर्णिमाताई जितेंद्र पाटील, आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेमध्ये सन्मान चिन्ह पुरस्कृत झाले. त्याचप्रमाणे श्रेय आणि तसेच प्रिन्स एंटरप्राइजेसचे मालक देवराजजी पाटील साहेबांच्या माध्यमातून देखील बहुमूल्य योगदान आम्हाला या स्पर्धेसाठी लाभलं. त्यांच्याच नावाने तुम्ही टॉस बॉक्स देखील पाहू शकतात आणि तसेच साहेबांच्या माध्यमातूनच आपल्याला प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील पुरस्कृत झालेली आहे. मॅच 4 ओव्हरची आहे. चला सलामीची जोडी पाठवा. ओपनिंग पेअर पाठवायच्या मैदानाच्या हातामध्ये आणि आपण टायमर देखील सेट करूया. पहिली 3 षटके तुम्हाला विदिन 15 मिनिट्स कंप्लीट करायची, ती गोष्ट देखील लक्षात ठेवा. आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये ज्यांचं आम्हाला महत्त्वाचं सहकार्य लाभलं, BJC विद्यमान अध्यक्ष सन्माननीय सुजित आताशेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून आपल्याला क्रमांक 1 पुरस्कृत झाला. त्यानंतर क्रमांक 2चं पारितोषिक आपल्याला पुरस्कृत झालं. प्रोप्रायटर विहान एंटरप्राइजेस राकेशदादा पाटील साहेबांच्या माध्यमातून क्रमांक 2 आपल्याला पुरस्कृत झालं, त्यांचे देखील विशेष आभार. त्यानंतर जयवंती कृष्ण पाटील यांच्या स्मरणार्थ समाजसेवक वडघरचे सन्माननीय किशोरजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून क्रमांक 3 आपल्याला पुरस्कृत झाला. आणि त्याचप्रमाणे प्लेअर ऑफ द सिरीज
चा जो पुरस्कार आहे तो आम्हाला पुरस्कृत झाला समाजसेवक वडघरचे संदेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आणि त्याचप्रमाणे रिहान इंटरप्राइजेस वडघर चे प्रोप्रायटर रिहान आणि तसेच विनीत आणि लक्ष्मणदादा पाटील साहेब यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आपल्याला पुरस्कृत झाला आणि तसेच बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार आम्हाला पुरस्कृत केला गेला समाजसेवक खारबावचे निमेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून त्यांचे देखील विशेष आभार. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मानकोली अगेन्स्ट टेमघर. पहिलं षटक दीपू, पहिलाच बॉल फुल टॉस आणि फुल टोल वसूल केला जाईल. बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला बॉल, पहिला ब्लास्ट, षटकार. षटकाराने दरम्यान इथे सुरुवात झाली आणि बघा त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये आम्हाला पाण्याची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून करून दिली गेली. एकविरा वॉटर सप्लायर्स ज्याचे प्रोप्रायटर करम पाटील आणि हरिओम पाटील आहेत त्यांचे देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय. आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये ज्याप्रमाणे मी उल्लेख केला सन्मान चिन्ह आम्हाला माजी सरपंच ग्रामपंचायत डुंगेचे जितेंद्रजी दयानंद पाटील आणि तसेच विद्यमान सरपंच मॅडम सौभाग्यवती पौर्णिमाताई जितेंद्र पाटील मॅडम यांच्याकडून सन्मान चिन्ह आपल्याला पुरस्कृत झाले. त्यांचे देखील विशेष आभार. आणि तसेच प्रिन्स अँड श्रेय इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर मालक देवराजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द मॅचचा आपल्याला पुरस्कृत झाला. त्यांचे देखील आभार. मॅचच्या दिशेने आपण जाऊया. षटकाराने सुरुवात किसनने केली आहे. ही बॅटल फार चांगली रंगेल. एवढेच ड्राईव्ह करत असताना बॉल हवेमध्ये कव्हरला फिल्डर संधी गमावली. किसन म्हात्रेची ही कॅच होती, पकडायला हवी होती, बट ही कॅच महाग ठरू शकते कारण किसन म्हात्रे नो डाऊट ही इज अ डेंजरस प्लेअर. मोठे फटके अगदी सहजरित्या तो खेळतो आणि एक मोठा फटका पण पाकला देखील आहे. धाव फळक या 2 धाब्यांच्या मदतीने आता 8 वरती. बघा टेमघर संघाचा जो बॅटिंग युनिट आहे आणि जर विकेट हातामध्ये ठेवून बॅटिंग झाली ना तर 50+ मे बी पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळू शकतात. हेलिकॉप्टर उडवायचा होता बट एलिव्हेशन नाही मिळालं. लॉंग ऑनला सौरभ आहेत, मिळेल फक्त एक सिंगल. बघा दीपेश माळेगी यांचं खऱ्या अर्थाने आपण कौतुक करूया कारण ज्याप्रमाणे आपण सांगितलं दबंग दीपू त्याचा बॅटिंगसाठी स्पेशली जाणला जातो बट ज्याप्रमाणे गोलंदाजीमध्ये त्याने मेहनत केली कौतुकास पात्र त्याचे हे एफर्ट्स त्याच्या संघासाठी. धावफळक 9 वरती. नेक्स्ट बॉल लीडिंग एज हव्यामध्ये विकेट मिळू शकते. भूषणची विकेट मिळेल का? सौरभ पोहोचलाय, कॅच पकडली जाईल आणि हा पहिला धक्का लागलाय भूषणच्या स्वरूपामध्ये टीम नाना स्पोर्ट्स टेमघरला. नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती यश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल टीम सरवली आणि त्यांचा विपक्षामध्ये बंद्रा मारुती स्पोर्ट्स काल्हेर. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल आपण त्वरित रिपोर्टिंग करा कारण पहिलं सत्र जसे समाप्त होईल टॉस केला जाणार आहे. नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती यश पाटील पहिल्या सामन्याचा हिरो देखील आपण त्यांना म्हणू शकतो कारण भरपूर चांगला खेळ त्या मॅचमध्ये देखील यश पाटीलचा राखीला होता आणि या सामन्यामध्ये देखील तशाच काही अपेक्षा त्याच्याकडून लावल्या गेल्या आहेत.
कारण आता बघा पहिल्या सामन्यामध्ये एस डी स्पोर्ट्स केवनीच्या अगेन्स्ट चांगला खेळ झाला, बट आता चॅलेंज थोडं मोठं आहे कारण समोर एकविरा स्पोर्ट्स मानकोली आता आपल्याला खेळताना दिसत आहे. स्टार्ट बघा 9 धावा धावफलकावरती, अवघ्या 9 धाव्यांवरती पहिला धक्का लागला, भूषण बाद झाले. आता इथनं आणखीन एक पार्टनरशिप या जोडीला बनवणं आवश्यक असेल. नेक्स्ट बॉल स्विच हिट खेळायचा होता आणि प्रामुख्याने यश बघा स्विच हिट खेळतो. मागील सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं होतं, आय थिंक 3 ते 4 वेळा स्विच हिटचा फटका पण त्याला अटेम्प्ट करताना पाहिला आणि तेव्हा सक्सेसफुल राहिला होता. बट लास्ट बॉल जर आपण दीपूचा पाहिलं तर बॅक ऑफ लाईन डिलिव्हरी होती आणि तसावरती स्विच हिट खेळणं पडल्यानंतर चेंडू थोडा खाली देखील राहिला, तसा देखील ॲडव्हान्टेज दीपूला मिळाला. आता देखील स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, अपील अपील, बट अंपायर्सने नकारलंय. लेग बाईजच्या स्वरूपामध्ये मिळेल एक सिंगल आणि पाहिलं गेलं तर नकारलं गेलं होतं अंपायरच्या माध्यमातून आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस 10 धावा धाव फलकावरती, धक्का लागला 1. मग रिप्ले आपण पाहूया की मागील चेंडूवरती एक्झॅक्टली काय झालं होतं. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता आणि जर आपण पाहिलं तर प्रश्न हा देखील होता कारण दीपेश राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय, पिचिंग देखील मॅटर करत होती. नाही ते आय थिंक सो मला हे देखील वाटतं की इम्पॅक्ट देखील आउटसाइड लेग असावा, त्या अनुषंगाने अंपायर्सने नाकारलं. 10 धावा पहिल्या षटकामध्ये, 1 धक्का देखील लागला. दुसरं षटक गोलंदाज तकदीर माळी दरम्यान गोलंदाजी मार्कवरती तयार होतात. मागील सामन्यात तब्बल 1 षटक टाकलं होतं, 8 धावा खर्च करून 2 विकेट्स देखील तकदीर माळी यांनी काढले होते, त्या अनुषंगाने ते गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. तकदीरचा पहिलाच बॉल फुल टॉस होता, पण धीम्या गतीने स्वीपचा फटका. फिल्डर आहे डीप मध्ये, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मिळेल फक्त एक सिंगल. बघा स्वीप खेळण्याचा प्रयत्न आणि बघा पहिल्या सामन्यामध्ये भरपूर चांगल्या पद्धतीने हे फटके यश खेळला होता. बट जी गोष्ट मी सांगितली, टीम्समध्ये फरक आणि एक नवीन सामना, एक नवीन चॅलेंज आपल्यासाठी असतं आणि प्रत्येकी मॅच तशीच जाईल असं देखील नाही. अडथळे येणार आहेत, अडचणी येणार आहेत, त्यासाठी असे प्लेयर ऑलरेडी प्रिपेअर राहणं ही गोष्ट देखील महत्त्वाची आहे. धावफलक एका धावेच्या मदतीने आता 11 धावा धावफलकावरती. किसन स्ट्रायकिंग एंडवरती आता. किसन म्हात्रे लॉफ्टेड फटका, लॉंग ऑफ, कॅच पकडली जाईल, जबरदस्त कॅच. हरेश पाटील होते, हरेश पाटीलची हे अफलातून झेल, धक्का लागला. आता दुसरा बाद झाला बॅटर किसन म्हात्रे. बघा यापुढील होणारा सामना सरवली विपक्ष 15 मारुती स्पोर्ट्स काल्हेर. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल की आपण टॉससाठी त्वरित रिपोर्टिंग करा. किसन मात्र बाद झालेत, बट मैदानाच्या आतमध्ये द रॉक ऑफ टेमघर श्याम चौधरी मैदानाच्या आतमध्ये येतात. आणि जेव्हा मी द रॉक ऑफ टेमघर म्हणतो ना, मला लास्ट सीझन कवाडची स्पर्धा आठवते, त्याविषयी मी चर्चा नाही करणार. माझ्या दिशेने आपण जाऊया. सफलता दरम्यान मिळेल 2 धक्के लागलेत. पहिली सफलता या मॅच मध्ये तकदीर माळीला देखील मिळाली, 2 धक्के लागलेत. बट नो डाऊट श्याम चौधरी देखील एक क्वालिटी प्लेअर, डावखुरा शैलीचा एक अप्रतिम बॅटर तो आहे आणि त्याची भूमिका देखील या टीममध्ये मिडल ऑर्डरमध्ये फार मोठी होऊन जाते. कारण बघा 4च ओव्हरची मॅच म्हणजे मिडल ऑर्डर्सला जे बॅटर्स येतात त्यांना मिडल फेसमध्ये देखील खेळायचं, फिनिश देखील करायचं आणि ते कार्य आपण या फलंदाजाला बहुतांश वेळा करताना पाहिलं आणि आज देखील त्याला ते करायचं आहे. कारण 2 बॅटर्स लवकर बाद झाले, त्यामध्ये आपण पाहिलं किसन बाद झाले अवघ्या 9 धावेवरती आणि त्यानंतर भूषण 0 वरती बाद झाला. यश अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आहे, बट यश स्ट्रगल करतो. सो इथे जिम्मेदारी घ्यायची आहे श्यामला. श्याम चौधरी आता स्ट्रायकिंग एंडवरती. पहिलाच बॉल चॉप करायचं होतं, अपील अपील, फार समत नाहीयेत. निर्धाव चेंडू येतोय आणि बघा तकदीर माळी यांची देखील गोलंदाजी जर आपण पाहिली तर नो डाऊट डे बाय डे गोलंदाजीमध्ये ज्या सुधारणा आहेत आणि ज्या लेवलची गोलंदाजी तकदीर माळी करतात, जबरदस्त. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पाठाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये, बट अंपायर सांगतायत की दिशा खराब, अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल, अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल.
आणि अतिरिक्त रनच्या मदतीने धावफलक आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 12 वरती. 12 धावा धावफलकावरती आणि तकदीर थोडे निराश दिसतात. अतिरिक्त रन धावफलक 12 आहे. पडल्यानंतर चेंडू फारच बाहेरच्या दिशेने वळण घेताना आपल्याला दिसला. त्या अनुषंगाने अंपायर्सने वाईटचा निर्णय दिला. नेक्स्ट बॉल शॉर्ट पिच टाकला, हुक केला. लॉंग लेगला कोणताही फिल्डर नाहीये आणि मिळतील किती हा प्रश्न नक्कीच आहे की बॉल डायरेक्टली गेला की वन बाउन्स गेला. येस, वन बाउन्स गेला. चौकार येतो बॅटर श्याम चौधरीचा बॅटमधनं. मागील चेंडू जर आपण पाहिला तर हाफ ट्रॅकर होता. हुकचा फटका श्यामचा बॅटमधनं हा चौकार येतोय. धाव फळक या 4 धावांच्या मदतीने आता 16 2 धक्के लागलेत. बट जी गोष्ट मी सांगितली की श्याम चौधरी सारखा चांगला बॅटर मिडल ऑर्डर मध्ये आहे आणि त्याचं सध्याच्या घडीला खेळणं, त्याची बॅट चालणं ही गोष्ट आवश्यक आहे. टीमसाठी बॉल हवेमध्ये देखील होता बट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आता पोचता चेंडूपर्यंत मिळेल फक्त एक सिंगल धावफळक. आता या एका धावेच्या मदतीने धावफळक पुढे जातोय. 17 धावा धावफळकावरती. बघा बॅटिंग क्रम मजबूत जरूर आहे बट 2 धक्के देखील लागलेत. मानकोली टीम वन्स अगेन आपण हे म्हणू शकतोय की पहिली 2 षटका आतापर्यंत तरी मानकोली संघाच्या बाजूला आहेत. कारण दीपेश मालीचा पहिले षटक ज्याच्यामध्ये 10 आणि त्यानंतर आतापर्यंत या ओव्हरमध्ये 7 धावा खर्च केला तकदीर माळीने. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आणि यशने देखील जरूर काही ठरवलंय की आज मोस्ट ऑफ स्विच हिटच खेळायचे आहेत. कारण याआधी प्रयत्न आपण स्विच हिटचे पाकलेत यश बट आतापर्यंत त्याच्यामध्ये त्याला यश मिळालेलं नाहीये. खेळ समाप्त 2 ओव्हरच्या अखेरीस धावफलक 17, विकेट गेले 2 आणि खेळ शिल्लक आहे येणाऱ्या 2 षटकांचा. अजून देखील 2 षटकांचा खेळ बाकी आहे. एक छोटासा ड्रिंक्स इंटरवल आपल्याला पाहायला मिळतो आणि तिसरं षटक हरेश पाटीलच आय थिंक सो तयार होतील या तिसऱ्या षटकासाठी. 2 ओव्हरमध्ये 17 आणखीन किती बनवल्या जातील बट यापुढील होणारा सामना टीम काल्हेर आणि त्यांचा अगेन्स्ट टीम सरवली दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला आपल्याला विनंती असेल टॉससाठी आपण यायचं आहे आणि आमच्यामधनं रजा घेत आहेत देवराजी पाटील साहेब आणि त्याचप्रमाणे जितेंद्रजी पाटील साहेब यांची देखील बहुमूल्य उपस्थिती. कारण या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभलं. 3rd ओव्हर गोलंदाज हरेश पाटील गोलंदाजी मार्कवरती आणि आज जी हरेशची फिल्डिंग राहिली आहे ना ती लाजवाब. त्यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये लॉंग ऑफवरनं लॉंग ऑनपर्यंत येऊन फील्ड करणं असो, त्यानंतर किसन मात्रेची कॅच असो, या मॅचमध्ये फिल्डिंगमध्ये जर पाहिले गेले तर 101% कमिटमेंट नाही आतापर्यंत आपण एफर्ट्स पाहिलेत हरेशचे. आणि गोलंदाजी देखील जर आपण मागील सामन्यामध्ये त्याची पाहिली तर फक्त त्याने 7 धावा खर्च केला होता आणि या सामन्यामध्ये देखील तशाच काही अपेक्षा त्याच्याकडून आहेत. बट समोर श्याम असेल, श्याम चौधरी स्ट्रायकिंग एंडवरती. 3rd ओव्हर तिसरं षटक पकला, बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट हवा तसा झाला नाहीये. मिळेल फक्त एक सिंगल धावफळक एका धाव्याच्या मदतीने धावफळक पुढे जातो. 18 धावा धावफळकावरती. अजून देखील जर आपण विचार केला या फर्स्ट हाफ मध्ये खेळ जो बाकी आहे तब्बल 11 चेंडूंचा खेळ या पहिल्या 17 मध्ये शिल्लक. धावफळक 18 आणखी किती बनवल्या जातील बघा. जर आपण विचार केला जेव्हा फर्स्ट इनिंगला सुरुवात झाली मी म्हटलं की 50च्या जवळपास बनवाव्या लागतील बट आता परिस्थिती थोडी बिकट आहे. इथनं तिथपर्यंत पोहोचणं फारच अवघड. फुल रन टाकला ऑन साईडला हा फटका मिड विकेटचा फुल तर डी सर्कलमध्ये होता बट डीपमधनं स्क्वेअर लेगचे फिल्डर येतात. मिळेल फक्त एक सिंगल. आजचा यश पाटीलचा दिवस जर आपण पाहिला पहिला सामना चांगली बॅटिंग झाली बट आता चित्र थोडे वेगळे दिसतात.
बघा ज्याप्रमाणे आयुष्यामध्ये प्रत्येकी नवीन दिवस एक नवीन सुरुवात असते ना, त्याचप्रमाणे क्रिकेटच्या पतलावरती देखील ना, क्रिकेटमध्ये प्रत्येकी मॅच ना एक नवीन सुरुवात असते. तुम्हाला शून्यामधनं सुरुवात करावी लागते. बघा शून्यामधनं देखील विश्व घडवला जातो, पण ते करण्यासाठी तुमचे प्रामाणिक प्रयत्न मेहनत फार आवश्यक असते. पण या मॅचमध्ये प्रयत्न यश जरूर करतोय, पण आतापर्यंत एक्झॅक्टली जे त्याला करायचं, ज्या रणगतीने त्याला रन्स बनवायचे आहेत ते झाले नाहीये. पण अजून देखील खेळ शिल्लक आहे. 10 चेंडू अजून देखील फर्स्ट हाफ मध्ये बाकी आहेत. श्याम चौधरी आता स्ट्रायकिंग एंडवरती धीमा गतीने टाकला, पूल केला ऑन साइडला, पूल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गोल. याच तर फटक्यांसाठी या फलंदाजाला जाणलं जातं आणि श्याम चौधरीचा बॅटमधनं हा धमाका षटकार. षटकार येतो श्याम चौधरीचा बॅटमधनं. जबरदस्त पूलचा फटका होता आणि असे भरपूर सारे फटके हवे आहेत. धावफलक आता 25 धावफलकावरती. अजून देखील पहिल्या सत्रामध्ये 9 चेंडू अजून देखील बाकी आहेत. येत्या 9 चेंडू मरते आणि मी म्हणेन मिनिमम 4 मोठे फटके जरी येत आहेत तरी सुद्धा 40-45 धावा जर बनवल्या जातील तर टेमघर टीमकडे देखील गोलंदाजीमध्ये दमखम आहे. नेक्स्ट बॉल पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय, त्याचाच ॲडव्हान्टेज मिळेल इथे गोलंदाजाला. कारण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि प्लस अक्रॉस लाईन खेळायचं होतं श्यामला, बट चेंडू खाली राहिला. त्याचा फायदा गोलंदाज हरेश पाटीलला मिळतो. निर्धाव चेंडू येतो आणि अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमध्ये. धाव फलक 25. नेक्स्ट बॉल फुल लेंथ लॉफ्ट केला, बट ताकद किती या फटक्यामध्ये हव्यामध्ये आहे. आणि दरम्यान जर आपण इथे पाहिलं तर बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. फर्स्ट रिॲक्शन मध्ये असं वाटलं बिकॉज साईड स्क्रीन समोर आहे. प्रयत्न चांगले होते, जे फिल्डर लॉंग ऑन ला होते प्रयत्न जरूर केले, बट बॉल गेला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक आता मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. षटकार डॉट बॉल, त्यानंतर आणखीन एक षटकार. शेवटचा बॉल असेल ओव्हर मधला. शेवटचा बॉल दरम्यान अपील देखील झाली. एक लेग बायची सिंगल मिळेल आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. दरम्यान 3 षटकांचा अखेरीस 32 आणि अजून देखील खेळ शिल्लक आहे या पहिल्या सत्रामध्ये येणाऱ्या एका षटकाचा. चला टीम सरवलीचे कॅप्टन आणि टीम काल्हेरचे कॅप्टन आपण या टॉससाठी. अजून देखील एका ओव्हरचा खेळ या पहिल्या सत्रामध्ये बाकी आणि लास्ट ओव्हर गोलंदाज दरम्यान इथे तयार होतात या अंतिम षटकासाठी. चला विनंती असेल टीम मानकुली थोडा वेळ कमी घ्या. आणि लास्ट ओव्हर आता चेंजेस पाहायला मिळतात. लास्ट ओव्हर मध्ये जर आपण विचार केला तर यशपाल माळी दरम्यान गोलंदाजी मार्कवरती तयार होतात. बघा मागील सामन्यामध्ये आपण उमेशला गोलंदाजी करताना पाहिलं होतं, पण या सामन्यामध्ये विश्वास दाखवला गेला. गोलंदाज इथे तयार होतात. यशपाल माळी भरपूर वर्षांचा ठाणगा अनुभव, नो डाऊट लेजंड प्लेयर आहेत मानकुली गावचे आणि त्यांनी स्वतःवरती आता विश्वास दाखवला. तयार होतात लास्ट ओव्हरसाठी. लास्ट ओव्हर यशपाल माळी ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल घडलंय काय यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय क्लीन बोल्ट. पहिला बॉल आणि मोठा धक्का लागला. श्याम चौधरीला जावं लागेल वापस. तेजस चौधरी दरम्यान नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो.
पण श्यामने एक चांगलं कॅमिओ खेळलं आपण असंच म्हणूया, कारण 2 षटकार 1 चौकार श्यामचा बॅटमधनं आला. इंडिव्हिज्युअली त्याने बनवला रन्स 18. आणि आता तेजस चौधरी मैदानात मग दाखल होतो क्रमांक 5 वरती बॅटिंग करण्यासाठी. अजून देखील पहिल्या सत्रामध्ये 5 चेंडू शिल्लक आहेत. 32 आहेत स्कोर कार्ड वरती. येत्या 5 चेंडूवरती किमान मी म्हणेन 2 मोठे फटके जर येतात तर 45 धावांच्या जवळपास इथे टेमघर संघ पोहोचू शकतोय. बट चांगली सुरुवात राहिली या अंतिम षटकाची यशपाल माळे यांच्या माध्यमातून. बघा अनुभव बोलतो. बहुतांश वेळा मी सांगत असतो की तुमच्यामध्ये कितीही टॅलेंट असू द्या, कितीही प्रतिभा असू द्या, बट अनुभवाने ज्या गोष्टी शिकायला मिळतात ना, त्या गोष्टी तुमच्यामध्ये टॅलेंट असलं किंवा सराव करूनही कधी कधी शिकायला नाही मिळत. कारण जेव्हा आपण सातत्याने मॅचेस खेळतो आणि त्या मॅचेसमध्ये जो आपल्याला अनुभव येतो, कारण बघा प्रत्येकी मॅच काही ना काही आपल्याला शिकवते. आणि जर आपण विचार केला यशपाल माळे यांच्याकडे भरपूर सारा वर्षांचा मॅचेसचा अनुभव आहे. लास्ट ओव्हर तेजस चौधरी आणखीन एक चांगला फलंदाज या टीमचा. स्लॉग स्वीप खेळायचा होता, अपील नकारला अंपायर्सने. लेग बायचे एक सिंगल रन रमाण इथे मिळालं. अजून देखील 4 चेंडू शिल्लक. यश पाटील ची बॅट शांत दिसली, पण ती बॅट या लास्ट ओव्हरमध्ये आता आग ओकेल का, मोठे फटके येतील का, हा प्रश्न नक्कीच निर्माण होतो. कारण बघा जर एकंदरीत एका एंडने यशने जर ॲक्सिलरेशन केलं असतं ना, कदाचित आपल्याला 33 45 किंवा 50च्या आसपास देखील दिसल्या असत्या. बट यश शांत राहिला. त्या अनुषंगाने स्कोर कार्ड फक्त 33. श्यामने जे ॲक्सिलरेशन मिडल फेसमध्ये केलं त्या जोरावरती गती प्रदान नक्कीच करण्यात आली. हवेमध्ये चेंडू गॅपमध्ये आहे, फिल्डर पोहोचतात पण त्यांना देखील बीट करून बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. एक्साइटमेंट मध्ये कधी कधी आमच्याकडून देखील मिस्टेक होते. बॉल 1 बाउन्स गेला. 4 धावा मिळतील. धाव फलक या 4 धाव्यांच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे जातोय. 37. नेक्स्ट बॉल ऑन साइडला हा फटका खेचून मारण्याचा प्रयत्न. प्रयत्न भरपूर सारे यशने आज केले. विकेट खेळण्याचा देखील प्रयत्न झाले भरपूर सारे. लास्ट बॉल चौकार त्याचा बॅटमधनं जरूर आला. बट एकंदरीत जर आपण विचार केला तर धाव फलक तरी सुद्धा बघा कॉम्प्रोहेन्सिव्ह आपण म्हणू शकत नाही, चॅलेंजिंग म्हणू शकत नाही. 38 अजून देखील 2 चेंडू शिल्लक. अगदी यावेळेस फटका जबरदस्त. तेजस चौधरीचा बॅटमधनं हा धमाकेदार फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. षटकार. षटकार येतो फायनली. आता आपण असं म्हणूया की लास्ट ओव्हर मध्ये जितक्या बनवायच्या होत्या आतापर्यंत 12 आलेले आहेत आणि 1 चेंडू शिल्लक असेल या फर्स्ट इनिंग मध्ये. 44 लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. शेवटचा बॉल यशांचा वेध क्लीन बोल्ट. लास्ट बॉल वरती विकेट मिळेल. खेळ समाप्त पहिल्या सत्राच्या अखेरीस 44 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील आणि 45 धावांचं एक चॅलेंजिंग टोटल सेट केलं टीम नाना स्पोर्ट्स टेमघरनं अगेन्स्ट टीम एकविरा स्पोर्ट्स मानकोली. आता 45 बनतील की नाही, मानकोली जिंकेल की टेमघर जिंकेल, जेव्हा सेकंड इनिंगला सुरुवात होईल या ब्रेक नंतर तेव्हा आपण पुन्हा एकदा आवाज ऐकूया सुभाजी धुमाल सरांचा. धन्यवाद. आणि त्याचप्रमाणे टीम काल्लेर आणि टीम सरवली चे कॅप्टन आपण यायचे टॉससाठी. शेड्यूलमध्ये थोडासा चेंजेस आपल्याला पाहायला मिळेल. आवाज स्पोर्ट्स बिनार आणि वीर तानाजी दापोडे पुढील सामना असणार आहे. तर आवाज स्पोर्ट्स बिनार संघनायक आणि वीर तानाजी दापोडे संघनायक आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण संपर्क साधायचा आहे. आवाज स्पोर्ट्स बिनार आणि वीर तानाजी दापोडे भद्रावती काल्ले संघाचे ते आगमन झाले. आपलं हार्दिक स्वागत आहे.
नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल आवाज स्पोर्ट्स भिनार विरुद्ध वीर तानाजी दापोडे या दोन संघामध्ये. भद्रावती कालेर संघाचे ते आगमन झालेले आणि नंदन पाटील यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यापीठावर स्थान बनवायचं आहे. आपलं श्री कालिका माता स्पोर्ट्स वडघर आयोजित जयकुमार चषक 2024 मध्ये हार्दिक स्वागत आहे. कल्पेश पाटील जे या स्पर्धेचे आयोजक आहेत त्यांच्या करून आपल्याला असं आमंत्रित केले जाते. नंदनजी पाटील आपणास विनंती असेल की आपण या आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचे आयोजन कमिटीचे मेंबर कल्पेशजी पाटील आपल्याला इन्व्हाइट करत आहेत, आमंत्रित करत आहेत. आवाज स्पोर्ट्स भिनार आणि वीर तानाजी दापोडे आपण आमचा आवाज जर ऐकत असाल तर आपण संपर्क साधायचा आहे. थोडंसं शेड्यूलमध्ये चेंजेस आपल्याला पाहायला मिळेल. पुढील सामना आवाज स्पोर्ट्स भिनार विपक्ष वीर तानाजी दापोडे या दोन संघामध्ये पाहायला मिळेल आणि या सामन्यानंतर आपण टॉस करणार आहोत. दरम्यान आगमन होतं या नंदन पाटील यांचं. भद्रावती कालेर संघाला देखील आपण येणे ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. नंदन पाटील आपण पाहतोय असा एक खेळाडू आहे तालुका क्रिकेटमध्ये ज्याच्या नावे एक अनोखा विक्रम आहे. एकमेव असा बॅटर आपण पाहतोय ज्या फलंदाजाने या सिटी क्रिकेटमध्ये 2 वेळा सलग 6 चेंडूमध्ये 6 चौका ठोकण्याचा विक्रम केलेला आहे आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील हा विक्रम त्याने 2 वेळा केलेला आहे. म्हणजे एकमेव असा बॅटर आपण पाहतोय ज्याचे नावे हा विक्रम भिवंडी तालुक्यामध्ये पाहायला मिळतोय. वेलकम किंग ऑफ रिंग पावलेचा बादशाह कालेर रत्न नंदनजी पाटील आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर प्रथम फलंदाजी करताना नाना स्पोर्ट्स टेमघर संघाने निर्धारित 4 षटकामध्ये 11च्या सरासरीने आपल्या धावपैकी धावा चुकल्या त्या 44. तकदीर माली विथ इशपाल माली या पुन्हा एकदा हीच सलामी जोडी मैदानामध्ये आपल्याला एकविरावा स्पोर्ट्स मानकुली संघाकडून पाहायला मिळते. तर गोलंदाज सुरुवात करेल गोलंदाज जयदीप. इथे मात्र सरळ मिडॉनच्या हातामध्ये सॉफ्ट डिसमिसल. पहिल्याच चेंडू पहिला फलंदाज बाद. तकदीर माली मागील सामन्यामधील हिरो या सामन्यात ठरतो झिरो. ज्या फलंदाजाने मागील सामन्यामध्ये घणाघाती फलंदाजी केली होती आणि तो फलंदाज अगदी स्वस्तात बाद होऊन फॅलमध्ये परतताना खरं तर मिडॉनना क्लिअर करण्याचा त्याचा प्रयत्न होता किंवा मिडॉनच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र आपण पाहतो अगदी मिडॉनच्या हातामध्ये झेल देऊन तो पॅवलमध्ये परतत आहे. न्यू बॅटर शॉर्ट गन ऑफ मानकुली सौरभ माले आता मात्र वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी येतोय. आव्हान आहे ते 45 धावांचं. नाना स्पोर्ट्स टेमघर विपक्ष एकविरा स्पोर्ट्स मानकुली या दोन नामांकित संघामधील हा सामना आपण पाहतोय. मित्रांनो आपण पाहत आहात श्री कालिका माता स्पोर्ट्स वडघर आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम जयकुमार चषक 2024 या स्पर्धेमध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे पाहिलं आणि जाऊ दिलं. पंच देखील आमच्याकडे बोलतात, वाटचा इशारा करतात. आव्हान तर धावेने अखेर अकाउंट ओपन होतोय एकविरा मानकुले या संघाचं. इथे स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका केलेला मात्र क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये तैनात आहे. एका धावेने अकाउंट ओपन करतोय सौरभ आणि संघाची धावसंख्या 2.
45 धावांचं लक्ष आहे. 45 या लक्ष्याचा पाठलाग एकविरा स्पोर्ट्स मानकुली संघ करण्यासाठी उतरलेला आहे. पहिल्या इनिंगमध्ये नाना स्पोर्ट्स टेमघर संघाने निर्धारित 4 षटकांमध्ये 44 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात आपल्या धावपलगर झलकावल्या होत्या. इथे मध्ये पॉईंटच्या डोक्यावरून सुरेख फटका चिनू निघून जाईल डीप बाउंड्री झोन मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. यशपाल मालिकच्या बॅटमधून हा चौकार आणि चौकाराने संघाच्या धावसंख्येला येतोय आकार. धावसंख्या 4 ने वाढून होती ती धावली करे 6 धावा. पॉलप्लेचा षटक आणि पॉलप्लेच्या षटकामध्ये पॉलप्लेचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय यशपालच्या बॅटमधून. यशपाल माली नक्कीच मानकुली संघाचा लिजंड क्रिकेटर आहे आणि केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये काय प्रदर्शन राहिलं होतं. अर्धशतक पूर्ण करताना सलग 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा देखील या फलंदाजाने विक्रम त्या स्पर्धेमध्ये केला होता आणि टायगर अभि जिंदा आहे हे नक्कीच तमाम प्रतिस्पर्धी संघांना दाखवून दिला होता. तोच फलंदाज आपण बघतोय या चौकारानं आपला आकार ओपन करतोय. हो हो आत्ता मात्र हवाई फायर मात्र चेंडू जाणार नाही सीमाच्या बाहेर आणि इथे मात्र यशपाल माली याची खेळी येते संपुष्टात येते. फटका चांगला होता खरं तर आपण पाहतोय मात्र फटक्यामध्ये ताकद झोकता आलेली आणि खरं तर जे क्षेत्र निवडलं होतं ते देखील चुकीचं होतं. इथे मात्र दुसरा फलंदाज बाद होतोय या सलामीचा यशपाल माली. पहिला फलंदाज सलामीचा तकदीर माली बाद झाला होता आणि त्यानंतर बाद होताना आपण पाहतोय यशपाल माली. न्यू बॅटर विकी आता मात्र चौथ्या क्रमांक खेळण्यासाठी येतोय. धावसंख्या धावफलक स्थिर आहे 6 धावा. आपण पाहतोय एकविरा स्पोर्ट्स मानकुली संघ 45 या लक्ष्याचा पाठलाग करताना. जयदीप वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटकात आलतोय तर सामना करेल फलंदाज नुकताच खेळपटू आलेला नौका फलंदाज विकी पाटील. नौकी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते कारण सलामीचे दोन्ही बॅटर तंबूच्या आसऱ्याला गेलेले आहेत. इथे मात्र मिस टाइम फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली सुरेख झेल आणि या समाप्त होते आणखीन एक फलंदाजाचा खेळ विकी पाटील आल्या पावली माघारी परतताना. विकी पाटीलला पॉवरप्लेच्या षटकामध्ये या मोठा फटका खेळण्याचा मोह आवडता आलेला नाही आणि परिणाम सर्व आपण पाहतोय या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच त्याने केला होता मात्र त्या प्रयत्नात तो झेलबाचरपणे बाद झालेला आहे. 2 फलंदाज शून्यावर बाद झालेले आहेत. आपण पाहतोय पहिला फलंदाज तकदीर माली देखील शून्यावर बाद झाला होता आणि त्यानंतर विकी पाटील देखील शून्यावर बाद होतोय. न्यू बॅटर प्रीत केनी येतोय. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. थोडीशी नाजूक स्थिती या एकविरा मानकुली संघाची पाहायला मिळते. आव्हान येते 45 धावांचा आणि संघाची धावसंख्या धावपलकर पाहायला मिळते ती 6 धावा. पहिले षटक मार्गस्थ आहे. सामनेकरीला डावखोरी शैलीचा फलंदाज प्रीत केनी. फील्डमध्ये नक्कीच ॲडजस्टमेंट केलं जात आहे मात्र वेळेचं देखील भान राखायचं आहे कारण आज अंतिम दिवस आहे. आवाज स्पोर्ट्स भिनार संघनायक आणि या वीरताने दापोडे संघनायक आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल आवाज स्पोर्ट्स भिनार विरुद्ध वीरताने दापोडे या 2 संघामध्ये. इथे लॉफ केलेला चेंडूला लॉफ्टेड फटका इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जाईल सीमा पार 4 धावांसाठी चौकार.
पहिल्या षटकाची समाप्ती पहिल्या षटकाची समाप्ती तर धावसंख्या दुहेरी अंकामध्ये देखील पाहायला मिळते. 10 धावा मात्र 3 बिनीचे फलंदाज एकविरा स्पोर्ट्स मानकुली संघाने गमावलेले आहेत. नेक्स्ट मॅच पुढील सामना पाहायला मिळेल आवाज स्पोर्ट्स बिनार विरुद्ध वीर तानाजी दापोडे या दोन संघामध्ये. आणि त्यानंतर आपण सामना पाहणार आहोत त्या सामन्यातील विजय संघ विपक्ष बंदरवती कालेर. त्यानंतर ज्याप्रमाणे भाटाले विरुद्ध आईदेवी वडवणकर हे संघ देखील आज आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील. आज पहिल्या सामन्यामध्ये नाना स्पोर्ट्स टेमघर संघाने पराभूत केलं होतं एच डी स्पोर्ट्स केवणी संघाला. तर दुसऱ्या सामन्यामध्ये एकविरा मानकुली संघाने ज्यापासून कारविली संघाचं आव्हान संपुष्टात आणलं होतं. गोलंदाजीमध्ये पहिला चेंजेस गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तिथे चौधरी येतोय. तर सामना केलेला फलंदाज सौरभ माली. पूर्णपणे आता मदार या जोडीवर येऊन ठेपलेले एक चांगली भागीदारी करावी लागेल या जोडीला. कारण दोन्ही सलामीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले. त्यानंतर विकी पाटील देखील बाद झालेले आहे. इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट गॅप मोठा नाही धावांचा टोटा. चेंडू निघून जाईल सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. चौकारीने संघाची धावसंख्या 14. सौरभ माले आपण पाहतोय मोठे फटके लिहिल्या खेळतोय आणि या गॅप देखील खेळण्यात हा फलंदाज खूपच माहीर आहे. आणि तेच चित्र इथे देखील पाहायला मिळालं. एखाद्या सुईमधून धागा ओवला जातोय त्याप्रमाणे दोन्ही क्षेत्रांच्या मधून चेंडू पाठवला होता. इथे मोत्रा फाईन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. निर्धाव चेंडू वापसी करताना गोलंदाज तिजल चौधरी पाहायला मिळतोय. सुरू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय एकविरा स्पोर्ट्स मानकुली विपक्ष नाना स्पोर्ट्स टेमघर या दोन संघामध्ये. इथे फाईन केलेले आहे. फाईन एक रिझनमध्ये मात्र क्षेत्ररक्षक आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या एका धावेने वाढवून होती ते धावप्ले करू 15 धावा आणि इथून 30 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पंधरा चेंडूचा खेळ इथून अजूनही शिल्लक आहे आणि 30 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे मी तर म्हणेन अजून दोन्ही संघांना समान संधी आहे. फील्डमध्ये या परिवर्तन केले जाते आपण पाहू शकता. ऑन साईडला डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहेत. त्यामध्ये डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट पाहायला मिळतोय. कावकर रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षक आणि एक क्षेत्ररक्षक आता मात्र लॉंग ऑन रिझनमध्ये पाहायला मिळत आहे. इथे या वेगवान चेंडू मात्र स्फेअर चेंडू. पंचांचा इशारा वाईट येतो. आव्हान तसा वाईटच्या रूपाने धावसंख्येमध्ये 1 नेबर. धावसंख्या 16 धावा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल आवाज स्पोर्ट्स भिनार विरुद्ध वीर तानाजी दापोड या दोन संघामध्ये. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे आणि चेंडू निघून जाईल स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेग रिझन मधून सीमा पार. पाहूया पंचांचा काय इशारा येतोय. पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा केली जाते आणि पंचांचा अखेर इशारा येतोय की हा षटकार. या षटकारीने संघाची धावसंख्या वेगाने वाढून होती ते धावफलकावर 22 धावा. डबल 2. मोठ्या फटक्याची खरं तर नित्यांत आवश्यकता होती का धावा वाढवण्यासाठी, धावांचा वेग वाढवण्यासाठी. आणि तो मोठा फटका फ्रीत केनीच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. मोके पे छक्का. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न एक अपील तिथे केला गेला मात्र पंच संमत नाहीत. लेगबाचा इशारा करतायत पंच. अवांतरपणे ही धाव सिंगलने संघाची धावसंख्या 23 धावा. आपण सामना बघतोय एकविरा स्पोर्ट्स मानकुली विपक्ष नाना स्पोर्ट्स टेमघर या दोन संघामध्ये. आणि यानंतर आपण
सामना पाहणार होता वीर आणि दापोडे विपक्ष आवाज स्पोर्ट्स भिनार या दोन संघामध्ये. आवाज स्पोर्ट्स भिनार संघाने डेरी ग्राउंड भिनार इथे क्रिकेट लावली आणि वज्रश्री चषक निंबवली या चषकामध्ये अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन केलं होतं. यावेळी चेंडूला हुक केलेला आहे. चेंडू निघून जातोय या डीप फाईन लेग रिजन मधून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. तिसऱ्या पंचांकडे नक्कीच पंचांनी या इशारा केलेला आहे. तिसऱ्या पंचांची मदत इथे या मैदानी पंच घेत आहेत आणि आमचे तिसरे पंच दिलीप पाटील सर आता माझ्या कंट्रोल रूम मध्ये येत आहेत. वीरतानाजी दापोडे संघनायक आणि या आवाज स्पोर्ट्स भिनार संघनायक आपण जर इथे उपस्थित असाल संघनायक तो प्रतिनिधी आपण आयोजन कमिटीचे मेंबरशी संपर्क साधायचा आहे. दापोडे संघ संघनायक आपण संपर्क साधायचा आहे कारण भिनार संघ संघनायक इथे उपस्थित झालेले आहे. तर हा षटकार आहे मैदानी पंचांचा जो निर्णय आहे तो कायम असणार आहे. या 6 धाव्यांनी या एकविरा स्पोर्ट्स मानकुली संघाची धावसंख्या पोहोचते ती 29 वर. दोन षटकाची समाप्ती. दोन षटकाची समाप्ती धावसंख्या झाली ते 29. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज श्याम चौधरी. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये इथून 16 धावांची आवश्यकता आहे एकविरा स्पोर्ट्स मानकुली संघाला हा सामना जिंकण्यासाठी. श्याम चौधरी गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र ऑन साइडला चेंडू टोललेला आहे. चेंडू निघून जाईल सीमा पार. 1 बाउंड चौकार. प्रीत केनीच्या बॅट मधून हा चौकार आणि या चौकाराने संघाची धावसंख्या 3 वर पोहोचते. 33 धावा. 12 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 11 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. जे प्रेक्षक नक्कीच सीमाच्या बाहेर आहेत आपण चेंडूचे फेक करायचे आहे कृपया आपण सहकार्य करायचं आहे. अकरा चेंडू आणि 11 चेंडूमध्ये इथून 12 धावांची अजून आवश्यकता आहे विजयासाठी या एकविरा स्पोर्ट्स मानकुले या संघाला. प्रीत केनी चांगली फलंदाजी करतोय कारण एक षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेले आहेत. इथे मात्र स्टेपमध्ये चुकतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय. आपण सामना बघतोय या नाना स्पोर्ट्स टेमघर विपक्ष एकविरा स्पोर्ट्स मानकुले या दोन संघामध्ये. दापोडे संघाने एक आपण रिपोर्टिंग करायचं आहे. इथे हलवर चेंडू आता होता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधला नाही. थोडीशी गती कमी केली होती खरं तर या चेंडूवर गोलंदाज श्याम चौधरी याने. धावसंख्या 33 धावा. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. इथे मात्र चेंडूला फेरकॉन दिलेला आहे आणि चेंडू निघून जातोय स्केवलॅकच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार.
आणि आत्ता आपण म्हणू शकतो की थोडंसं पाडत जड एकविरा स्पोर्ट्स मानकुली संघाचं प्रीत केनी या चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथून फक्त आणि फक्त 6 धावांची आवश्यकता आहे एकविरा स्पोर्ट्स मानकुली संघाला विजयासाठी. या षटकाराने खरं तर सामन्यातील पूर्णपणे हवा काढून टाकलेली आहे. आणि आता मात्र आपण पाहतोय की सामना पूर्णपणे झुकलेला आहे एकविरा स्पोर्ट्स मानकुलीच्या बाजूने. पंचांचा इशारा वाईट आव्हान तर वाईटच्या रूपाने. धावसंख्या 40 धावा, 5 धावांची आवश्यकता आहे मानकुली संघाला विजयासाठी. जोरदार अपील पंचांचा बुडा आकाशाकडे आणि फलंदाज जावे लागेल तंबूच्या आसऱ्याला. प्रीत केनी अखेर बाद होताना. प्रीत केनी जो चांगल्या टच मध्ये होता तो बाद झाल्यानंतर इथे मात्र आपण पाहूया राणा स्पोर्ट्स टेमघर संघ सामन्यामध्ये वापसी करेल का. न्यू बॅटर दीपेश माली आता मात्र मैदानामध्ये दाखल होतं. प्रीत केनी याला बिग हँड दिले जाते कारण अतिशय विस्फोटक खेळी त्यांनी केलेले आहे. घंटो काका मेंटो मे असं त्याच्या इनिंगचं वर्णन केलं जाईल कारण त्याच्या इनिंगमध्ये 2 षटकार 2 चौकार अगदी षटकार चौकारांची भाषातच तो बोलत होता. ना एका दुका सीधा चौका छक्का, एकेरी धाव नाही, एकी दुहेरी धाव नाही, केवळ एक निर्धाव चेंडू आणि त्यानंतर 2 षटकारीने 2 चौकार. समोर केलेल्या चेंडूला 20 मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. तोपर्यंत सिंगलने स्वतःचा अकाउंट ओपन करतो फलंदाज दीपेश आणि सिंगलने मानकुली संघाची धावसंख्या 41 धावा. 4 धावांची आवश्यकता आहे मानकुली संघाला विजयासाठी. इथे मात्र छोटा पॅकेट बडा धमाका, छोटा तीर घाव करे गंभीर आणि हा सामना जिंकलेला आहे एकविरा स्पोर्ट्स मानकुली संघाने. अभिनंदन यशपाल माले, अभिनंदन दीपेश माले, अभिनंदन तकदीर माले, अभिनंदन विकी पाटील आणि अभिनंदन शॉर्ट गन ऑफ मानकुली सौरभ माले. एकविरा स्पोर्ट्स मानकुली संघाने कुठेही जायचं नाही, मैदान सोडायचं नाही आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कडे पण होऊया. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ठरला आहे ज्यांनी 5व्या क्रमांकावर येऊन उत्कृष्ट फलंदाजी केलेली आहे. तो मॅन ऑफ द मॅच ठरला आहे प्रीत केनी. प्रीत केनी इज मॅन ऑफ द मॅच. खरं तर मॅन ऑफ द मॅचचे दावेदार तकदीर माली देखील होता, त्यानंतर सौरभ माली देखील होता. मात्र सर्वात उजवी कामगिरी ज्याची राहिलेली आहे तो प्रीत केनी ठरला आहे या सामन्याचा सामनावीर. आणि प्रीत केनी या मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक VIP